नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. भोंदू म्हणे मंडूकासी, धन्य धन्य तुझी ही राशी, उड्या मारुनी गाठली काशी, संतपदी पोचलासी. हे एक स्फुट काव्य गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे काही महाराष्ट्रात घडतंय त्याच्यावरनं मला सुचलं आणि तेच मी तुमच्या समोर मांडलं. अर्थात हे सगळं काव्य ज्या गडाभोवती फिरतंय तो गड म्हणजे भगवानगड. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं त्या आध्यात्मिक क्षेत्रातील थोर संत म्हणजेच भगवान बाबा. भुकेल्या व्यक्तीला पाहून त्याला जमिनीत हात घालून भाकरी देऊन त्याची भूक भागवण्याचं अलौकिक कार्य ज्यांच्या नावावर आहे ते थोर संत म्हणजे भगवान बाबा. एकर विका पण शिका असा शैक्षणिक संदेश सर्वसामान्यांना देणारे थोर संत म्हणजे भगवान बाबा. 18 जानेवारीला म्हणजे मागच्याच महिन्यात ज्यांची पुण्यतिथी झाली त्या पुण्यतिथीला लाखो भाविक ज्या भगवान गडावर जाऊन ज्यांच्या चरणी त्यांनी माथा टेकवला ती थोर विभूती म्हणजेच भगवान बाबा. धौन्य गडाला ज्यांच्या नावानं भगवान गड म्हणून जगभरात ओळखलं जातं ते थोर संत म्हणजेच भगवान बाबा. अंधश्रद्धा, हिंसा, जातीभेद, भेदाभेद यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्यांनी हयात घालवली ते परोपकारी थोर संत म्हणजेच भगवान बाबा. मात्र गेली 2-3 दिवसांपासून भगवान बाबांचा हा भगवानगड पुन्हा एकदा चर्चेत आला आणि या भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या झालेल्या भेटीमुळे संत भगवान बाबांच्या चरणी मस्तक टेकून त्यांच्या प्रती नितांत आदर ठेवून भगवान गडाच्या गादीचा आदर राखून आणि नामदेव शास्त्रींचाही आदर राखून मी आजच्या लाईव्हला सुरुवात करतोय. खर तर लहान तोंडी मोठा घास आहे, पण वय, बुद्धी, ज्ञान आणि अनुभवाच्या क्षेत्रात भले मी नामदेव शास्त्री यांच्या समोर काहीच नाही, एक रजगण सुद्धा नाही, कसपटा समान, पण तरी देखील नामदेव शास्त्री यांनी जी वक्तव्य केली त्या वक्तव्यावरून जो वादंग उठला आणि त्यातून जे प्रश्नांचं भांडार उभं राहिलं त्याची उत्तरं मात्र नामदेव शास्त्रींना द्यावीच लागतील. आणि हीच उत्तरं मी नामदेव शास्त्रींकडे मागतोय. म्हणूनच मी या लाईव्हचं नावच ठेवलंय मुंडेंना संतपदी पोचवलं कसं, महंत नामदेव शास्त्री उत्तर द्या. प्रश्न असा आहे की जेव्हा केव्हा एखादं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धास्थानावर सर्वोच्चपदी एखादी व्यक्ती विराजमान होते तेव्हा ती जातीच्या, धर्माच्या आणि समाजाच्या पलीकडे असते.
आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन ती न्यायदानाची भूमिका करते, न्यायदानाची भूमिका बजावते. त्यावेळी ती कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा हे अजिबात पाहत नाही. खर तर हे न्यायदान सर्वश्रेष्ठ दान, म्हणूनच त्या श्रद्धास्थानाच्या सर्वोच्च पदावर विश्वास ठेवला जातो. पण जेव्हा याच न्यायदानात अपपर भाव कुठेतरी दिसायला लागतो ना, तेव्हा त्याच श्रद्धास्थानावर घुटमळणाऱ्या हौशे नवशे गौशे या सगळ्यांना अपवित्र असूनही पवित्र करून घेतलं जातं. तेव्हा मात्र त्या न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा ढासाळायला वेळ लागत नाही. मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. आपल्यावरील कथित आरोपांना समाजाच्या पदराखाली घेऊन झाकून समाजमान्य साधू संतांसमोर वाकून त्यांनी स्वतःला पावन करून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण निष्कलंक आहोत हे महंतांकडून वधवूनही घेतलं. तसं पाहिलं तर एखादी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे हे त्याच्या जातीपातीवरून, धर्मावरून किंवा समाजावरून ठरत नसतं, तर त्याच्या गुन्ह्यांकडे पाहून ठरत असतं. पण अगदी याच्या विरुद्ध जर व्हायला सुरुवात झाली तर मात्र न्याय उरतोच कुठे. आणि जर असाच धार्मिक न्याय निवाडा अशा उत्तम दर्जाच्या श्रद्धास्थानांवरून व्हायला लागला तर मग सर्वच न्यायालयांना एके दिवशी टाळे ठोकावे लागतील, या पलीकडं काहीच नाही. खरं म्हणजे स्वतःला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करून मनुष्य थकतो ना, तेव्हा त्याला आठवतो तो देव, आणि मग तो देवाचा धावा करतो. मुंडेंनी तेच केलं. मुंडेंनी भगवान बाबांचा धावा केला, भगवान गडाचा धावा केला. कारण की त्यांची घराण्याची परंपरा ही भगवान बाबांची शिष्य राहिलेली आहे. त्यांनी भगवान बाबांचा, भगवान गडाचा धावा केला, याबद्दल वादच नाही, प्रश्नच नाही. कुठलाही मनुष्य संकटात अडकतो, त्याच्यावर जे आरोप केले जातात त्यातून बाहेर पडण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी तो त्या ठिकाणी जातोच. या ठिकाणी मुंडे भगवानगडी गेले, त्या ठिकाणी लीन झाले. इतकंच नव्हे तर रात्रभर थांबून आत्मक्लेश देखील केला. आता देवाचा स्वभाव भोळा भाबडा. भक्ताची अशी मानसिक शारीरिक परिस्थिती पाहून आणि त्यातूनही तो आपली भक्ती करतो हे पाहून मग देव भक्ताचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भाव पाहूनही भुलला. मग त्याला नामदेव शास्त्री तरी कसे अपवाद ठरणार. देवाची भक्ती पाहिल्यानंतर, भक्ताची भक्ती पाहिल्यानंतर जसा देव प्रसन्न होतो तसेच नामदेव शास्त्री देखील त्यांच्यावर प्रसन्न झाले. नुसते प्रसन्न झाले नाहीत तर धनंजय मुंडे निर्दोष आहेत असं प्रमाणपत्र देखील त्यांनी देऊन टाकलं. तुम्हीच ना ते महंत नामदेव शास्त्री ज्यांनी एकेकाळी याच धनंजय मुंडेंच्या चुलत बहीण पंकजा मुंडे यांना राजकीय भाषण करू नये यासाठी तेवढ्यापुरतं, म्हणजे त्या दसरा मेळाव्यापुरतं गडाचे दरवाजे बंद केले होते. आणि आज त्यांचेच चुलत बंधू जेव्हा तुमच्याकडे येऊन त्यांच्या मनातली भूमिका मांडतात, त्यांच्यावर ओढवलेलं संकट सांगतात, तुम्हाला शरण येतात, तुमच्या चरणी माथा टिकवतात, तेव्हा मात्र तुम्ही त्यांना एक वेगळा न्याय देता. नुसता न्याय देत नाही तर त्यांना पाठिंबा देता, भक्कमपणे पाठिंबा देता. नुसताच भक्कमपणे पाठिंबा देत नाही तर एक प्रकारे
त्यांना निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र देऊन आशीर्वाद सुद्धा देऊन टाकतात. खर तर धनंजय मुंडे कोणताही राजकारणी मतं मागताना नेहमी काय म्हणत असतो? कोणताही राजकारणी मतं मागताना कायम जनता जनार्दन आहे, जनतेची मतं, जनता हीच परमेश्वर आहे. एका मतासाठी जनतेला जनार्दन ठरवणारे हेच राजकारणी जेव्हा जनतेतूनच यांनी आमच्यावर अत्याचार अन्याय केल्याच्या आवाजाची भूमिका पुढे येते, तेव्हा जनतेला डावलून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा आसरा शोधतात. नुसता आसरा शोधत नाहीत, तर माझ्यावर उगाचच विनाकारण आरोप केले जात आहेत असं सांगण्यात धन्यता मानतात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. आता या मागणीचा जोरच इतका वाढला की आता मात्र धनंजय मुंडेंना आपली मीडिया ट्रायल सुरू झाल्याचं वाटायला लागलं. मग मात्र माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचा बचाव करत, कांगावा करत राजीनामा देण्यास टाळाटाळ करणारे हेच धनंजय मुंडे आपलं मंत्रिपद, राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ नये म्हणून कम्युनिटी कार्ड खेळून समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या नामदेव शास्त्री यांना शरण जातात, भगवानगड गाठतात, गडावर रात्र घालवतात आणि भल्या सकाळी आपल्या पाठीशी भगवानगड कसा उभाय याचा जणू आदेशच नामदेव शास्त्रींच्या मुखातून बाहेर काढतात. वाह, धन्य ते धनंजय मुंडे आणि धन्य ते नामदेव शास्त्री. आता महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर भल्या सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यातली वाक्य न वाक्य आपण पुन्हा एकदा ऐकूयात आणि मग माझे प्रश्न जे उभे राहतात ते प्रश्न ऐकायला सुरुवात करूयात. जो राजकीय घराण्यात जन्मला, सर्व पक्षीय नेते ज्याचे बालमित्र आहेत, ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशाला गुन्हेगार का ठरवलं जात आहे? वाह, म्हणजे राजकीय घराण्यात जन्मलेली व्यक्ती ही गुन्हेगार नसते हे पहिल्यांदा नामदेव शास्त्री यांनी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगून टाकलं. इव्हन जेवढे 288 आत्ता आमदार निवडून आलेले आहेत त्यातल्या 180 आमदारांवर किती गंभीर गुन्हे दाखल आहेत याची यादी नामदेव शास्त्री तुम्हाला गडावर पाठवण्याची व्यवस्था करतो. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असूनही त्याला गुन्हेगार का ठरवलं जात आहे? गोपीनाथ मुंडेंशी जोडण्याचा प्रकार तुम्ही करताच कसा? कारण गोपीनाथ मुंडेंचं व्यक्तिमत्व, गोपीनाथ मुंडेंचं राजकीय कर्तृत्व हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. त्यांनी केवळ बीड नव्हे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं आणि दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड डॉन आणि इतर सगळ्या टोळ्यांचं कंबरड मोडून काढण्याचं ताकद आणि भूमिका बजावली होती. यात आमच्या संप्रदायाचं मोठं नुकसान होत आहे. कसं काय? वारकरी संप्रदायाचं यात नुकसान कसं काय होतंय? विषय तर हत्या प्रकरणाचा आहे, खून प्रकरणाचा आहे. याच्या आधीही महाराष्ट्रात कितीतरी हत्या घडून गेल्या, तेव्हा संप्रदायाचं नुकसान झालं म्हणून तुम्ही पुढे आला नाहीत. पण जेव्हा या सगळ्या परिस्थितीत अशी एक व्यक्ती, जी व्यक्ती तुमच्याशी निगडीत आहे, एका विशिष्ट समाजाशी निगडीत आहे, त्या व्यक्तीवर जेव्हा बालंट आलं
तेव्हा संप्रदायाचं नुकसान होतंय असं म्हणताय? जातीवाद नष्ट होत चालला असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी तो पुन्हा उफाळून आणला आहे. जातीवाद? अहो, जाता जात नाही तिला म्हणतात जात. असं एकेकाळी नव्हे, युगानुयुगे म्हणत आलो आपण. पण याच जातीच्या माध्यमातून जे कार्ड खेळलं जातं, कास्ट कार्ड खेळलं जातं, जातीचं कार्ड खेळलं जातं इलेक्शन मध्ये, जे अगदी लोकसभेपासून आपण पाहत आलेलो आहोत, तेव्हा नामदेव शास्त्री जातीवाद उफाळून आला याबद्दलचं एकही वाक्य तुमच्याकडून कधी तोंडातून ना मुखातून आलं? धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, मात्र त्यांना तशा पद्धतीनं ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मान्य आहे, धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही. मग धनंजय मुंडेंनी पोसलेल्या व्यक्तींचं नाव खंडणीच्या गुन्ह्यात कसं येतं? संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं ते खंडणीच्या मधून घडलं, आणि या खंडणीत जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यातला आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही नामदेव शास्त्री, तुम्ही सगळ्यांना चांगले ओळखता. ज्या अर्थी तुम्ही धनंजय मुंडेंना इतके वर्ष गडावर येताना पाहताय, तर इतके वर्ष धनंजय मुंडे ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून, ज्यांना गळ्यात गळे घालून, ज्यांना इलेक्शनच्या वेळी उचलून घेऊन सगळीकडे फिरवतात मिरवतात, ते वाल्मिक कराड तुम्हाला माहित नाहीत असं आम्ही कसं म्हणायचं? आता एवढा त्रास जर आमच्या क्षेत्रात त्यांना झाला असता तर धनंजय मुंडे संत झाले असते. वा, धनंजय मुंडे संत झाले असते असं तुम्ही सांगताय? या सगळ्याच प्रकरणावर मी एक गोष्ट सांगणार आहे नामदेव शास्त्री, ती गोष्ट पण तुम्ही ऐकाल. तुमच्या सांगण्यानं एखाद्या व्यक्तीला संतपद बहाल होऊ शकतं, याचा अर्थ तुम्ही किती थोर संत महंत आहात याबद्दल वादच नाही. इतका त्रास 54 दिवसात जो काही त्रास झालाय तोच ना, तो किती त्रास झालाय, कसा झालाय, पुढे येईन मी त्याच्यावर. माझी प्रेक्षकांना विनंती आहे, अगदी शेवटपर्यंत शब्द न शब्द या लाईव्हचा ऐका. नामदेव शास्त्रींनी जी पारमार्थिक भलामण करून राजकीय वाणी उच्चारलेली आहे आणि आपली प्रासादिक वाणी खुंटीला टांगून ठेवली ना, त्याचा निषेध आहे. नामदेव शास्त्रींचा अत्यंत आदरपूर्वक म्हणून मी हे वक्तव्य करतोय. तुमची ज्ञानेश्वरीचं निरूपण ऐकायला काना कोपऱ्यातली माणसं कीर्तन प्रवचनाला जमतात नामदेव शास्त्री. वा, काय रसाळ वाणी, काय प्रासादिक वाणी. एक संत वचन आहे, गोवी आहे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. राजकारण दुसऱ्या नंबरला आहे, पहिल्यांदा हरिकथा निरूपण आहे ना. आता निरूपण बाजूला ठेवून तुम्ही राजकारणाला पहिला क्रमांक कसा काय दिलात नामदेव शास्त्री? ऐकूयात पुढे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. वा, पंकजा मुंडेंच्या पाठीशी भगवान गड ज्यावेळी उभा राहायला पाहिजे होता त्यावेळी त्यांच्यासाठी गडाचे दरवाजे बंद करणारे तुम्हीच होतात ना नामदेव शास्त्री. ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? येणार आहे. या वाक्याची चिरफाड करायला प्रेक्षक हो, ऐकतच राहा. नामदेव शास्त्री तुम्ही ऐकायलाच हवं, कारण संतांनी सांगितलेल्या नवविधा भक्तीतली पहिली भक्ती श्रवण आहे. मी काय तुम्हाला सांगणार, लहान तोंडी मोठा घासो, वय बुद्धी ज्ञान अनुभवाने तुम्ही मोठे, ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारे तुम्ही नामदेव शास्त्री. मी तर कसपटा समान रांगतोय आम्ही, पण तुम्हीच या संतांच्या शिकवलेल्या ओव्यांनी आमच्याकडे जे काही थोडंफार वाचनातून आलं ना, तीच ही ओवी आहे.
श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. म्हणून ऐका, कारण की काल ज्या ज्या वेळी तुम्ही ज्या ज्या चॅनेलवर गेलात प्रसार माध्यमांसमोर आपली मुलाखत द्यायला किंवा तुमच्याकडे चॅनेलवाले आले, तेव्हा तुम्ही ऐकून घेण्याच्या भूमिकेतच नव्हतात. एका चॅनेलवरून तर तुम्ही उठून गेलात, बॉयकट केलं, मुलाखत पूर्ण दिलीच नाहीत तुम्ही, प्रश्नांना घाबरलात. ऐका ऐका म्हणताय ना, आहे ना ओवी, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीचा ग्रंथ सोडू नका, संत वचन आहेत. मग तुम्ही का ना ऐकण्याच्या भूमिकेत? आम्ही तर तुम्हाला तासन तास ऐकलं ज्ञानेश्वरीचं निरूपण करताना, ऐकतोय ना आम्ही, श्रोते ना. पुढे, कारण त्यांना आधी जी मारहाण झाली ती दखल घेण्यासारखी आहे. वाह, काय हृदय तुमचं, खरंच. ज्या हृदयात पाझर फुटला त्या मारेकऱ्यांबद्दल तुम्हाला, तो त्यांच्या गावचा मुद्दा आहे, मात्र त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. या तुमच्या प्रत्येक वाक्यावर मी येणार आहे. प्रेक्षकही ऐकतायत, तुम्ही ऐकताय. खरं म्हणजे मी सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो, ज्यांनी या विषयाला पाहण्यासाठी कानात तेल ओतून अक्षरशः आज आत्ता हा कार्यक्रम तुम्ही पाहताय. आता मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट फार महत्वाची आहे. आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर मग सगळे प्रश्न आपण उपस्थित करूयात. गोष्ट मात्र अगदी बारकाईनं ऐकायची आहे तुम्हाला, कारण की या गोष्टीमध्ये सगळं सार दडलंय, सार. गोष्टीचं तर मी तुम्हाला एक स्वरूप दिलेलंच आहे, जे स्क्रीनवर तुम्ही पाहताच आहे. भोंदू म्हणे मंडूकासी, संतपदी पोचलासी. भोंदू बाबा, काय सांगायची गरजच नाही. साधूच्या वेशात दडलेला भोंदू. आणि मंडूक म्हणजे बेडूक. बेडूक काय आहे गोष्ट सांगतो. एक बेडूक उड्या मारत मारत कसा बसा काशीला जाऊन पोहोचतो. आता तो तिथं पोहोचल्यानंतर मंदिरापर्यंत पोहोचलाय. आता अगदी गाभाऱ्यात प्रवेश करणं फक्त बाकी असतं आणि मग साक्षात काशी विश्वेश्वराचं दर्शन. तितक्यात बाजूला बसलेला एक साधू, तो त्याला पाहतो. त्यांनी मारलेल्या टुन टुनकन उड्या ज्या आहेत त्या पाहतो, त्याला थांबवतो आणि काय म्हणतो, तू आता भक्तीच्या 7व्या पायरीवर आहेस. फक्त 2 पायऱ्या चढायच्या बाकी आहेत. सख्य आणि आत्मनिवेदन. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी तुला फक्त हे पाण्यानं भरलेलं जे पातेलं आहे ना, त्यात उडी घ्यायची आहे. त्या शुद्ध पाण्यात तू उडी मारली रे मारली की तू संत पदाला जाऊन पोचलाच म्हणून समज. मग काय, इतक्या लांबून उड्या मारत देव दर्शनाला आलेला तो बेडूक त्या साधूच्या रसाळ वाणीला भुलला आणि मग पुढचा मागचा विचार न करता त्यानं थेट पातेल्यात उडी मारली. पण तो संत पदाला जाऊन पोहोचण्याऐवजी थेट मृत्यूपंथाला जाऊन पोहोचला. आता याच्या मागचं कारण काय ते सांगतो. साधून त्याला जे सांगितलं ना, त्या वाक्यात, त्या सगळ्या वाक्यांमधलं पहिलं वाक्य अगदी खरं होतं. काय, तू 7व्या पायरीवर आहेस. नामदेव शास्त्री ऐकताय ना, म्हणजे अगदी संतांच्याच या तुम्ही जे काय आम्हाला शिकवलंय त्यातलंच, माफ करा, म्हणजे तुम्ही जे शिकवलंय त्यातल्याच निरूपणाचे हे सगळे सार आहे. संतांनी नवविधा भक्ती शिकवलेली आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. 7वी पायरी दास्य, 8वी पायरी सख्य आणि 9वी पायरी आत्मनिवेदन. काय म्हटलं होता साधू त्या बेडकाला, भक्ता तू 7व्या पायरीवर आहेस, म्हणजे दास्या पायरीवर पोहोचला होता. बरोबर, म्हणजे आता उरल्या 2च पायऱ्या, सख्य आणि आत्मनिवेदन. पण दास्य आणि आत्मनिवेदन या 2 पायऱ्यांमधली जी पायरी होती ना, ती होती सख्य. आणि त्या सख्य या पायरीवरच तो अडकला. काही क्षण संवाद झाला साधू आणि बेडकाचा. त्या बेडकाला साधू अत्यंत जवळचा वाटला. आपल्यासाठी, आपल्याला उद्धार करणारा कोणीतरी आहे म्हणून जवळचा सखा वाटला, मित्र वाटला, आप्तेष्ट वाटला, भला करणारा माणूस वाटला. आणि तिथंच तो फसला. तिथंच तो फसला. अगदी अशीच परिस्थिती
जशी त्या बेडकाची झाली ना, तशीच महाभारतातल्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झाली होती. समोर सगळे आप्तेष्ट, नातेवाईक, गुरु, एवढे सगळे जवळचे, सगळे सोयरे, मित्र, यांना कसं मारू मी? सख्यात अडकला अर्जुन आणि तिथंच हातातली शस्त्र खाली ठेवली. मग त्यावेळी श्रीकृष्णानं त्याला जो संदेश दिला, तो संदेश म्हणजे भगवद्गीता. पण इथं या बेडकाला संदेश देण्यासाठी कोणच नव्हतं ना. शेवटी बेडकाचा घात झाला, पातेल्यात उडी घातली आणि स्वतःचा जीव गमावला. घात अहंकारामुळे झाला, कारण स्तुती आवडली. साधून जी त्याची स्तुती केली, काय स्तुती? भोंदू म्हणे मंडुकासी, धन्य धन्य तुझी ही राशी, उद्या मारुनी गाठली काशी, संतपदी पोचलाशी. वा, अरे उड्या मारत मारत तू काशी विश्वेश्वराला पोहोचलास. धन्य आहे, धन्य आहे तुझी ही जात, धन्य आहे. खरंच संतपदी पोहोचला तू. झालं त्या भोंदू बाबाचं काम एकच असायचं. आता मी भोंदू हा शब्द वापरलाय. काय की अशी जी बेडक स्तुतीने फुगतात, टुनकन उड्या मारून त्याच्या पातेल्यात घुसतात. त्या पातेल्यात त्यांनी शुद्ध पाणी नव्हतं ठेवलं, उकळलेलं गरम तेल होतं. उडी घेतली की बेडूक संपला. आणि हे सगळं का करायचा तो? जो कोणी दर्शनाला येईल त्या प्रत्येकाला तो हे म्हणायचा मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी की मला ओलांडून, मला भिक्षा न देता, मला दक्षिणा न देता जो पुढे जाईल त्याचा बेडूक होईल. झालं. भक्तच ते भोळे भाबडे. देवाचं अंतर किती राहिलंय? पण नाही. मग घाबरून कुठून तरी दक्षिणा दे, भिक्षा दे. आणि एखाद्यानं त्यातनं धाडस करून विचारलंच की बाबा कुठं आहेत? बेडूक होईल, बेडूक होईल म्हणतो ना तू, तर कुठं आहे अशी बेडकं तुझ्याकडं? तो फक्त पातेल्यावरचं झाकण बाजूला करायचा, आत डोकावून भक्ताने बघितलं की भक्त घाबरायचा, लगेच दक्षिणा घे बाबा आणि गाभाऱ्यात प्रवेश करायचा. या सगळ्या गोष्टीवरून मला जी स्फुट काव्य सुचलं ना, ते पूर्ण काव्य पण तुम्हाला ऐकवतो. बघा, काल घडलेल्या कुठल्या घटनेशी काही साधर्म्य आहे का? तुम्हीच फक्त विचार करा. भोंदू म्हणे मंडुकासी, धन्य धन्य तुझी ही राशी, उड्या मारुनी गाठिली काशी, संतपदी पोचलाशी. दिधले तू कष्ट थोर, किती रे या देहासी, देखवे ना रूप तुझे, मजला या डोळ्याशी. तव चरणाची निज उडी, पातके घेतली जलबुडी, निज स्वार्थ बाजूला सारुनी, निज ध्यास घेतला मनी. भोंदू म्हणे मंडुकासी, धन्य धन्य तुझी ही राशी, उड्या मारुनी गाठिली काशी, संतपदी पोचलाशी. वा, ही होती भोंदू बाबा, बेडूक आणि संतपद याची गोष्ट. आता आपल्या मूळ मुद्द्यावर. आता काही प्रश्न आहेत. मला एक प्रश्न नामदेव शास्त्री तुमचा आदर राखून विचारतोय. मारेकऱ्यांची मानसिकता का बिघडली? त्यांना आधी जी मारहाण झाली ती दखल घेण्यासारखी आहे अशी मुक्ताफळं तुम्ही काल उधळलीत आणि कळत नकळत त्या मारेकऱ्यांची बाजू घेतलीत. मला आता थेट सवाल विचारायचा आहे नामदेव शास्त्रींना. नामदेव शास्त्री, अहो त्या मारेकऱ्यांना आधी झालेली मारहाण, मग त्यातून त्यांनी घेतलेला बदला म्हणजे निर्घृण हत्या, याची तुम्ही तुलना करता? म्हणजे जे ऑलरेडी आधीच गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दमदाटी, शिवीगाळ, मारहाण, दरोडे असे गुन्हे दाखल आहेत, त्यांची मानसिकता तपासण्याचा तुम्ही थेट सवाल करता. म्हणजे त्यांना आधी मारलं होतं,
म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि म्हणून त्यांनी संतोष देशमुखांना मारलं असं तुम्हाला म्हणायचंय, असं सुचवायचंय यातून? अहो, असा विचार जो करेल ना त्याचीच पहिल्यांदा मानसिकता तपासायला पाहिजे, हा माझा सवाल आहे, या अख्ख्या जनतेचा सवाल आहे. अहो, आपण काय बोलतोय याचं ताळतंत्र तरी असलं पाहिजे. तुम्ही आज कुठल्या गादीवर कुठल्या पदावर आहात? महंत न्यायाचार्य, वाराणसीतून तुम्ही न्यायाचार्य पदवी मिळवलीत, मराठवाडा विद्यापीठातून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून MA केलं. आणि तुम्ही अशा पद्धतीने विचार करता? अहो, या मारेकऱ्यांची मानसिकता अगदी सुरुवातीपासूनच बिघडलेली आहे. हा काय त्यांच्यातून घडलेला पहिला गुन्हा नाहीये. त्यावेळेला तुम्ही त्यांच्या मारेकऱ्यांच्या त्या मानसिकतेचा विचार केलात कधी? जसं मगाशी खोतांनी एक उदाहरण दिलं, सदाभाऊ खोतांनी. एखादा पाकिट मार आणि पाकिट चोरलं, त्याला बदललं, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी दरोडा टाकला, तर असा विचार करायचा का, बाबा त्यांनी दरोडा का टाकला ते नंतर बघा, पण काल त्याला मारहाण झाली आहे, त्याची पहिली मानसिकता तपासा. अरे काय बोलतोय आपण? अहो, ज्यांना चटक लागली होती खंडणीची, पैसे हसडण्याची, बळजबरी करण्याची, खुनांचा प्रयत्न करण्याची, दमदाटी करण्याची, अशा लोकांची मानसिकता काय असू शकते ती तपासायला तुम्ही सांगताय? ती का बिघडली याचा विचार तुम्ही मांडताय? हो नामदेव शास्त्री, काय बोलताय तुम्ही? हे उत्तर द्यायला हवं तुम्ही या विषयावर. मग त्यांची मानसिकता बिघडली म्हणून त्यांनी काय केलं? निर्घृण हत्या केली. म्हणजे त्यांनी बिघडलेल्या मानसिकतेतून निर्घृण हत्या केली असं तुम्हाला म्हणायचंय? त्यांची मानसिकता सुधारली कधी होती तर बिघडायला? पहिला गुन्हा नाहीये तो. दे आर ऑल द क्रिमिनल्स, ईच अँड एव्हरीवन इज अ हिस्ट्री सीटर. केस, अंबाजोगाई, धारूर, परळी या सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये यांच्यावर 8, 7, 6, 5, 4 असे गुन्हे दाखल आहेत. तेव्हा कुठे गेला होतात नामदेव शास्त्री? आणि आज तुम्ही त्यांची मानसिकता बिघडली होती असं म्हणताय, त्यांच्या मारहाणीची सुद्धा दखल घ्यावी असं तुम्ही म्हणताय. दुसरा प्रश्न, एवढा त्रास जर आमच्या क्षेत्रात त्यांना झाला असता तर धनंजय मुंडे संत झाले असते. वा नामदेव शास्त्री, धनंजय मुंडेंना संत करण्या इतपत संत आणि महंत म्हणून तुमची थोरवी आहे असं वाटतंय तुम्हाला? कोणत्या निकषाच्या आधारावर तुम्ही म्हणताय? अच्छा, म्हणजे त्यांना जो त्रास झाला तो तुम्ही पाहिला प्रत्यक्ष डोळ्यांनी. बर, आता तुम्ही सांगितलेले वाक्य सांगतो. काय तुम्ही म्हणाला होतात? धनंजय मुंडे माझ्याकडे आले, हातात सलाईन लावली होती, सुई होती, ब्लड येत होतं, त्यातून रक्त येत होतं. शेवटी डॉक्टरनी सलाईन लावली, त्याच्या डोळ्यात मला दिसत होतं, त्यांच्या डोळ्यात, की मला आता जगावंसं वाटत नाही ते मला दिसत होतं. मग तुमचं हृदय, दया आली, संत हृदय पाझरलं, त्यातून दया, पाना फुटला दयेचा, आणि तुम्ही थेट ते निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र देऊन अख्खा भगवान गड तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणून मोकळं झालात तुम्ही. 53 दिवस त्यांची मीडिया ट्रायल चालू आहे. 53 दिवस त्याला डोळ्याला डोळा लागला नाही त्यांच्या गडावर. काल रात्री त्यांना झोप लागली. नामदेव शास्त्री, हाच विचार संतोष देशमुख यांच्या घरातल्या, जे उघड्यावर पडलेलं घर आहे, संतोष देशमुखांच्या आई जिची कुस सुजवली, आज ती कुस मोकळी झाली. संतोष देशमुखाच्या बायकोचं कुंकू पुसलं गेलं, आज तिचं कपाळ पांढरं झालं. संतोष देशमुखाचा भाऊ, ज्याचा जीवा भावाचा सक्का भाऊ, ज्यानं वडिलांसारखं त्याला लहानाचं मोठं केलं, तो निघून गेला. आणि ती चिमुकली वैभवी आणि विराज,
ज्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र कायमचं हरवलं, त्या वैभवी विराज, त्यांची पत्नी अश्विनी, आई आणि वडील यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसले नाहीत, पण धनंजय मुंडेंच्या डोळ्यातले अश्रू दिसले. संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं. 56 वार त्यांच्या अंगावर होते. एक असला शरीराचा कुठली जागा नव्हती ज्या जागेवर त्यांनी वार केला नव्हता. जागोजागी 1.5 लिटर रक्त साकळलं होतं. पाठीवर खुणा होत्या मारल्याच्या, आतड्या तुटल्या होत्या, डोळे जळाले होते, पोट फुटलं होतं. अशा संतोष देशमुखांचा रक्त तुम्हाला दिसलं नाही. नामदेव शास्त्री तुम्हाला धनंजय मुंडेंच्या हाताला टोचलेली सुई दिसली, पण संतोष देशमुखांना ज्या क्लच वायरनी टोचण्या दिल्या, ज्या 41 इंची गॅस पाईपनं त्यांना फोडण्यात आलं, ज्या फायटरनं त्यांना बुक्क्या मारण्यात आल्या, ज्या लोखंडी रॉडवर त्यांच्यावर घणाघाती घाव घालण्यात आले आणि शेवटी मरता मरत नाही म्हणून त्यांच्या छाताडावर उड्या मारण्यात आल्या, ते तुम्हाला दिसलं नाही? इतके दिवस बातम्या तुम्ही वाचल्या नाहीत का, ऐकल्या नाहीत? त्यांचे फोटो कधी बघण्याचा प्रयत्न केलाय का व्हायरल झालेला? अहो, फोटो बघितला तर हिंमत नाही होणार परत असं काही बघण्याची. धनंजय मुंडेंच्या हाताला आलेलं रक्त आणि त्यांना टोचलेली सुई दिसली, पण संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलेलं तुम्हाला दिसलं नाही. नामदेव शास्त्री संत आहात तुम्ही, थोर महंत न्यायाचारी आहात तुम्ही. भगवान गडाची गादी, तिची गरिमा राखणारे मानाचे स्थान आहात तुम्ही. अहो, हेच ते भगवान बाबा ज्यांच्या नंतर भीमसिंह महाराज आणि नंतर तुमची वर्णी त्या गादीवर लागली. ज्या भगवान बाबांनी आतापर्यंत जातीभेद, भेदाभेद या सगळ्यांना समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले, सगळ्यांना एकत्र आणून एकाच गडावर हक्काचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले. एकारिका पण मुलं शिका अशी शिकवणी दिली. त्या भगवान बाबांचे विचार विसरलात तुम्ही. भगवान बाबा असे भगवान बाबा नाही बनले. नारायणगडावर होते, तिथं त्यांचाच गादीचा मान होता. माणिक बाबांनी त्यांना त्या ठिकाणी त्या गादीवर बसवलं देखील, पण काही अल्पसंतुष्टांनी लोभाचा आळ घेऊन त्यांना विरोध केला. शेवटी तिथून निघाले आणि धम्यगडावर जाऊन त्या ठिकाणची सगळी व्यवस्था केली. त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गेले आणि ते सगळं पाहून, त्या ठिकाणी भगवान बाबांनी घेतलेली कष्ट मेहनत पाहून आजपासून हा धौम्यगड, हा गुन्हा डोंगर भगवान बाबांच्या नावाने ओळखला जाईल म्हणून भगवान गड हे नाव त्याला प्राप्त झालं. त्या भगवान गडाचे पाईक ना तुम्ही, आणि तुम्ही अशी भाषा करता. तुम्ही संतपद बहाल करता म्हणजेच काय? भोंदू म्हणे मंडूकासी संतपदी पोचलासी. याच्या पलीकडे वेगळं काय आहे? ज्यांना तुम्ही संत झाला असतात असं म्हणताय त्यांना विचारा, तुम्हाला संत व्हायचंय का? विचारा. धनंजय मुंडेंना विचारा, सगळं सांसारिक सुख सोडून संन्यास घ्यायची हिंमत आहे का? विचारा. अहो, एक मंत्रीपद सुटत नाहीये त्यांना. एक मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जातोय. गेली 53-54 दिवस त्यांना मंत्रिपद सुटना. ते संसार प्रपंच सोडून तुमच्याकडे काय येणार आणि ते संत महंत काय होणार? आणि तुम्ही त्यांना संतपदी बहाल करणार आणि संतपदी बसवणार. अहो, त्यांना त्रास होतोय तो दिसला, पण संतोष देशमुखांचं कुटुंब गेली 53 दिवस न्याय मागतंय ते तुम्हाला दिसत नाही. त्या मारेकऱ्यांची मानसिकता बिघडलेली तुम्हाला दिसली, पण आज संतोष देशमुखांच्या घरातल्या कुटुंबाच्या प्रत्येक मानुष्याच्या मनात काय चाललं असेल, जगावं का नाही हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यातलं दिसलं काय? काय दिसलं? की मला जगावंसं वाटत, त्याला जगावंसं वाटत नाही असं मला दिसतंय. पण तुम्हाला
संतोष देशमुखांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय वादळ उठत असतील, त्यांना काय त्रास होत असेल हे दिसत नाही. अहो संत ना तुम्ही, एवढं भलं मोठं अंतःकरण असतं संताला. काय बोललात तुम्ही संतपदी? विचारा ना धनंजय मुंडेंना. अहो तुम्ही कसं करायला पाहिजे होतं धनंजय मुंडेंना पाहून? त्यांना काय त्रास होतोय हे तुम्हाला कळालं, पण तो त्रास त्यांना पश्चाताप झाल्याचा त्रास आहे का माझी राजकीय कारकीर्द आणि माझं मंत्रिपद धोक्यात येतंय या भयापोटी झालेला त्रास आहे, हे ओळखू नाही शकलात तुम्ही. हे नाही ओळखू शकलात तुम्ही. विचारा ना त्यांना. पश्चाताप होतोय म्हणून त्रास होतोय का भीती वाटते राजकीय अस्तित्व संपल्याची म्हणून त्रास होतोय? हे विचारा ना त्यांना. हे तुम्ही विचारत नाही. आणखी पुढं धनंजय मुंडेंप्रमाणे उद्या गडावर वाल्मिक कराड आला तरी तुम्ही त्याला होत असलेला त्रास पाहून पाठिंबा द्याल का, असा प्रश्न काल एका चॅनेलवर तुम्हाला विचारण्यात आला. काय प्रश्न विचारला होता? धनंजय मुंडे आले, पाठिंबा मागितला, तुम्ही दिलात. पाठिंबा मागितला म्हणजे तुम्ही त्यांच्यापाशी भक्कमपणे उभेच राहिलात. पंकजा मुंडे यांना ज्यावेळी त्रास झाला, त्यांचं नाव घोटाळ्यात आलं, त्यांच्यावर विविध आरोप झाले, त्यावेळी तुम्ही त्यांना पाठिंबा दिला असता का? त्यावर तुम्ही उत्तर काय दिलं? त्या कुठं माझ्याकडे आल्या? त्या माझ्याकडे आल्या असत्या तर पाठिंबा दिला असता. मग धनंजय मुंडे आले म्हणून पाठिंबा दिला, पंकजा मुंडे नाही आल्या म्हणून पाठिंबा नाही दिला. पुढचा प्रश्न केला तुम्हाला, मग याच न्यायानं जर वाल्मिक कराड उद्या तुमच्याकडे आला तर उत्तर काय दिलं तुम्ही? तो नेता कुठं आहे? अरे हे उत्तर आहे. तो नेता कुठं आहे म्हणजे जगातल्या नेत्यांचा ठेका तुम्ही घेतलाय का त्यांना पाठिंबा देण्याचा? म्हणजे फक्त नेत्यांपुरते संत महंत आहात का तुम्ही? वाल्मिक करायला कुठल्या गडावर सोडा, कुठल्या घराच्या उंबऱ्यावर सुद्धा कोण पाठिंबा देणार नाही, उभं करणार नाही तर पाठिंबा लय लांब राहिला हो, उभं पण करणार नाही. त्यांनी बाहेर आलं तर अवघड आहे अशी परिस्थिती असते त्याची. म्हणजे नेता, आणि त्यावर तुम्ही ब्रीफ दिले, परत सांगितलंय हो नेत्याला किती कष्ट होतात, घर सोडून बाहेर फिरतो, दौरे असतात, कधी वेळेवर खायला मिळतं कधी मिळत नाही, कधी वेळेवर झोपायला मिळतं कधी मिळत नाही. अशा सगळ्या कष्टांमधून जो समाजासाठी ज्यांनी स्वतःला वाहिलेला आहे म्हणून नेता. हो कुठं नेता हे सगळं? कुठं नेता? काय तुम्ही उत्तर देताय? तुमचं तुम्हाला समजतंय का? काल बोललात आमची राजकीय चर्चा झाली, सामाजिक चर्चा झाली, आध्यात्मिक चर्चा झाली, आज बोलतात राजकीय भाष्य झालंच नाही म्हणून. कालचं बोललेलं आज तुम्ही बदलताय. आता डोळ्यांतील अश्रू धनंजय मुंडेंच्या, हातातली सलाईंची सुई धनंजय मुंडेंची, धनंजय मुंडेंच्या हातातून ओझळणार रक्त धनंजय मुंडेंचं, हे सगळं पाहून तुम्हाला त्रास झाला, मन कळवळलं, हृदय भरभरून आलं. संत हृदय ना तुमचं. हेच संतोष देशमुखांच्या बाबतीत का नाही झालं? ज्या संतोष देशमुखांना हाल हाल करून मारण्यात आलं, हाल हाल करून मारण्यात आलं. फोटो नसेल बघितला तुम्ही, व्हायरल झालेला ना. अहो पण आलेल्या बातम्या तरी वाचत असाल ना. मीडिया ट्रायल चालू आहे ना 53 दिवस, मग तर बातमी तर तुमच्या कानावर 100% आली असेल. का नाही बघितलं? तो एक तरी त्यातला एक घाव बघितला असता तर कळलं असतं. तो घाव संतोष देशमुखांच्या पाठीवर नव्हता, तो त्यांच्या पत्नीच्या अक्षरशः कपाळावर होता. तो घाव संतोष देशमुखांच्या पाठीवर नव्हता, तो संतोष देशमुखांच्या आईच्या पोटावर होता. तो घाव संतोष देशमुखांच्या पाठीवर नव्हता, तो घाव त्या 2 बछड्यांच्या भविष्यावरचा होता. तो घाव संतोष देशमुखांच्या पाठीवरचा नव्हता, तो घाव संतोष देशमुखांच्या धनंजय देशमुख हे जे भाऊ आहेत ना त्यांच्या हृदयावरचा होता. अहो जो माणूस मरताना म्हणतोय मला माझ्या कुटुंबासाठी सोडा, असं नाही, मला माझ्या गावासाठी तरी जिवंत सोडा म्हणतोय. कुटुंबाचा विचार नाही केला त्यांनी, गावाचा विचार केला. अशा व्यक्तीला
या लोकांनी रिंगण करून मारला. नुसता मारला नाही तर मारताना मक्कारपंथी नावाचा कुठला तरी ग्रुप आहे, त्या ग्रुपवर व्हिडिओ दाखवला. ही या गुंडांची मानसिकता. आणि तुम्ही या मानसिकतेबद्दल बोलताय नामदेव शास्त्री. अहो, आपण काय बोलतो, आपण काय विचार करतो? धनंजय मुंडेंची मानसिक शारीरिक अवस्था पाहून तुम्हाला दयेचा पाझर फुटला. तुम्ही त्यांचे डोळे वाचलेत, सगळं वाचलं. मग इतके दिवस संतोष देशमुखांच्या घरी का नाही जावंसं वाटलं? का नाही त्या अख्ख्या कुटुंबाला प्रेमानं बोलावंसं वाटलं? भगवान गडावर या म्हणून का नाही सांगावंसं वाटलं? अहो, आज तुम्ही काल बोललात ना, त्यामुळे आज त्यांना भगवान गडावर यावं लागतंय. ते तुमच्याकडे आले पण नव्हते, पण आज त्यांना यावं लागतंय कारण तुम्ही प्रश्न केलाय. त्या मारेकऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे म्हणून आज 12 पुरावे घेऊन ते तुमच्याकडे येणार आहेत. 12 पुरावे. संतोष देशमुखांना हत्या करताना कसं मारलं गेलं, ती हत्या खंडणीच्या माध्यमातून कशी झाली, ते मारताना विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचं बोलणं कसं झालं, त्यांच्या गाडीवर कुणाकुणाचे फोटो होते, तो घटनाक्रम कसा होता, हे सगळं तुम्हाला सांगणार आहेत. ते सगळं तुम्हाला सांगणार आहेत. या वाल्मिक कराडला या केसमधून बाहेर काढण्यासाठी कसा कोण दबाव टाकताय हे पण तुम्हाला सांगणार आहेत. ते आता धनंजय मुंडे तुमच्याकडे येणार आहेत, त्यावर तुम्ही काय म्हणताय? धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भगवानकडे हवी ती मदत करेल, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च सगळं करेल. एवढ्या सगळ्या लोकांचं, मुलांचं करताय. आणखी 2 वाढलं म्हणून, आणखी 2 वाढली तर काय फरक पडला? अरे, भीक दिल्यासारखं बोलताय तुम्ही इतक्या दिवसांनी विचारल्यावर. अहो, संत या हातातून त्या हाताला देतात, कळून पण देत नाही. 53 दिवस झाले ना. अहो, कधीच भगवान गडाची मदत धनंजय देशमुखांच्या, संतोष देशमुखांच्या घरी पोहोचली पाहिजे होती. कधीच न सांगता. मीडियाला सुद्धा खबर कळली नव्हती पाहिजे. पण आज तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही सांगताय आणि ही परतफेड आहे का? त्यांच्या घरातला माणूस मेला, आणून देऊ शकता का? संत आहात ना. त्यांच्या घरातलं सुख गेलाय, आणून देऊ शकता का? संत आहात ना. त्यांच्या घरातला आनंद गेलाय, आणून देऊ शकता का? संत आहात ना. सोडा हो, त्याचं नावच संतोष आहे. त्यांच्या घरातला संतोष गेलाय, आणून देऊ शकता का? नाही देऊ शकत. तुम्ही नाही देऊ शकत. आणखी काय बोलायचो? दुसरा मुद्दा, धनंजय देशमुख तुम्हाला भेटायला येणार आहेत, पण त्यांनी सांगितलं आम्हाला मदत नको, आम्हाला भगवान गडाची मदत नको, आम्हाला न्याय पाहिजे. आणि हा न्याय भगवान बाबा देऊ शकतात. त्यांनी आतापर्यंत प्रत्येकाला न्याय दिलाय, कधी कुठला जातीभेद, भेदाभेद केलेला नाही. भगवान बाबांच्या चरणी लीन झाले असतील, लीन होतील, त्यांना भगवान बाबा न्याय देईल. भगवान बाबा म्हणजे प्रत्येक जनतेच्या हृदयात असलेली त्या संतांविषयीची श्रद्धा. हो, ही श्रद्धा न्याय देईल त्यांना. ही श्रद्धा न्याय देईल. तुम्ही पण आज त्या गादीवर आहात ना, भगवान बाबांची कृपा आहे, हे विसरू नका कुणी. आणि आता सरते शेवटी, अगदी शेवटी, का माहितीये का, कितीही ओरडलो, कितीही आवाज केला तरी आम्ही तुमच्यापेक्षा वयानं, बुद्धीनं, ज्ञानानं, अनुभवानं छोटे हो. लहान तोंडी मोठा घास, बाकी काय आम्हाला जमते. तरी सुद्धा काही संतांच्या, संत म्हणजे कोण त्याच्या 5 ओव्यात, त्या फक्त ओव्या सांगणार आहे मी. तुम्हाला अर्थ सांगण्या इतपत, त्या ओव्यांची प्रासादिक निरूपण सांगण्या इतपत मी मोठा नाही. फक्त मला इतकंच कळतं की संत कसा असतो एवढं फक्त तुम्हाला सांगतोय. बास, त्याच्यापर्यंत काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वर PhD फिलॉसॉफर आहात तुम्ही. फिलॉसॉफर, काल म्हणालात तुम्ही फिलॉसॉफरांना राजकारणाच्या रांगेत बसू नका म्हणून. ठीक आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. खरं आहे ना नामदेव शास्त्री? आनंदाचे स्थळ आहेत ते. अहो, संतांच्या स्थायी, संतांच्या चरणी आनंद असतो. दुसरा आनंद कुठला? जिथं संत उभे राहतात तिथे सगळे जंत गळून पडतात, पडून जातात आणि आनंद उभा राहतो. संत सुखची केवळ,
हो, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, भगवद्गीता, हे सगळं वाचताना सुखच उसंबळून येतं. दुसरं काय आहे हो? सगळं सुख, बाकी काहीच नाही. निज सुख म्हणतात त्याला, निज सुख. आणि हे सगळं ज्याच्या ठाई एकवटलंय ते संत. नाना संतोषाचे मूळ, प्रत्येक आनंद, प्रत्येक क्षणागणिकचा आनंद, पारमार्थिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, कुठलाही आनंद असो, तो या संतांच्याच पायी ओतप्रोत भरलेला आहे. ते हे संत. संत विश्रांतीची विश्रांती. अहो, कितीही वाघ लागलेला असू दे ना माग, पण समोर मूर्तिमंत संत उभं राहिल्यानंतर सगळे गलित गात्र होतात. माहिती आहेत ना, ज्ञानेश्वर आणि चांगदेव, अहंकार असलेला चांगदेव अर्थात संत चांगदेव. नंतर त्यांनी देखील मुक्ताईचं शिष्यत्व, मुक्ताबाईचं शिष्यत्व स्वीकारलं. अहंकारापोटी वाघावर बसून हातात सर्प घेऊन आला. ज्ञानदेवांनी फक्त भिंत चालवली हो, भिंत. अहो, भिंत त्याला म्हणतात निरूपण, त्याला म्हणतात प्रासादिक निरूपण. जे भिंत, या भिंतीत भिंत भिनलं पाहिजे, रक्तातनं घुसळलं पाहिजे, त्याला म्हणतात निरूपण. उत्तमाचे रोपण म्हणजे निरूपण. ते आत घुसलं पाहिजे, ते रोवतात, आतपर्यंत, मुलापर्यंत जातं, परेपर्यंत जातं. परापश्चंती मध्यमा वैखरी. फार नाही, तुम्ही जे शिकवलेलं आहे तेच आहे. ते फक्त सर्वंत करून बाहेर आलं एवढंच. म्हणून विश्रांतीची विश्रांती, ते जे निरूपण आहे ते भिनलं. अहो, ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला फक्त म्हटलं, चल ग बाई, वा. अहो, निर्जीव असलेल्या एखाद्या वस्तूत चेतना जागृत करून सजीव असलेल्या साक्षात चांगदेव आणि वाघासमोर नेऊन उभं ठेवलं, आणि त्याच वेळी चांगदेवाच्या हातून सर्प गळून पडणं, वाघावरून खाली उतरणं आणि ज्ञानदेवांना साष्टांग घालणं, ही साधू संतांची खरी किमया असते. ही साधू संतांची किमया असते. पडला ना अहंकार गळून, माझी विनंती आहे, ज्ञानदेवानी त्यावेळी एकच भिंत चालवली हो. अहो, असे संत या युगात हवेत, ज्यांनी अशा कितीतरी परीक भिंती आता चालवायला घ्यायला पाहिजेत. आमच्यासारख्या परीक भिंती, ज्यांच्यात चेतना चुरली नाही, ज्यांच्यात संवेदना चुरली नाही. संतोष देशमुखांना मारणारे जे मारेकरी आहेत, फक्त भिंती बांधल्यात, निर्जीव भिंती. आमच्यात चेतना नाही, आमच्यात संवेदना नाही, आमच्यात परोपकार नाही, आमच्यात दया, माया, संस्कार काही उरलेलं नाही. आता या भिंतीला, या शरीररूपी देहाला ना कुठेतरी ज्ञानदेवांचा स्पर्श व्हायला पाहिजे, तेव्हा ही भिंत चालेल हो. पण तसे संत आज या सृष्टीवर असतीलही, पण आमच्या नशिबाला नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे. संत तृप्तीची निजतृप्ती, सुख, शांती आणि समाधान. काय पाहिजे असतो माणसाला? सुख हवं, शांतता हवी आणि समाधान, बास. तीनच गोष्टी, बाकी काय नाही. पण माणूस पिचलाय ना तो त्या विषय विकारांमध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, मनीषा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, कुठल्या कुठे गेलाय तो. कामाने घात केला, लोभाने घात केला, क्रोधाने घात केला. कामाने घात, अत्याचार, क्रोधाने घात, हिंसाचार, लोभाने घात, भ्रष्टाचार, सगळं नष्ट करून टाकलंय आज. आणि अशांना जेव्हा राजकीय वरदहस्त मिळतो ना, तेव्हा घडतात ते वाल्मिक कराड, तेव्हा घडतात ते वाल्मिक कराड. म्हणून वाल्याचा वाल्मिकी करणारा संत हवा, वाल्मिकीचा वाल्या करणारा जंत नको. ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. अख्खे भक्ताची टोपलीचो फळांची, कारण की ती नवविधा भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्याने आत्मनिवेदन, सगळं तिच्या ठाई आहे, सगळं संतांच्या ठाई आहे, सगळं संतांच्या चरणी आहे. संत धर्माचे धर्मक्षेत्र,
वा वा. अहो कुठला जात आणि कुठला धर्म? मानव ही जात आणि मानवता हा धर्म. वारी करतो ना वारकरी संप्रदायातले आमचे भगवान बाबा. कुठल्या जातीचा भेद नाही. भगवानगडावर सगळे जातात, सगळे वारकरी विठ्ठलाचं सगळे दर्शन घेतात. प्रत्येक जातीतली व्यक्ती त्या ठिकाणी असते. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म. आणि ह्या माणुसकी धर्माची पताका फडकवणार जे जे धर्मक्षेत्र आहे ते संतांचं स्थान आहे. म्हणून संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र वा आत्मस्वरूप सत्पात्र, हे जे सगळं आत्ता काही त्या भगवंत कृपेने भगवान बाबांच्या कृपेने प्राप्त होत आहे ना, ते सत्पात्री दान करायचं असतं असं म्हणतात ना, सत्पात्री दान. पात्रच जर फुटका असेल, भांडत जर फुटका असेल, तर तुम्ही त्यात दूध ओतलं काय आणि पाणी ओतलं काय, रिकामच राहणार हो. सत्पात्री नाहीच ते. हे सत्पात्र आहे ना, श्रवण. इथून आत ओतताना हेच जर पडलंय तर काय आत जाणार हो. ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी, जिथं जिथं संतांचे चरण, तिथं तिथं तुम्ही आम्ही शरण, ही भूमिका आहे हो त्यांची. संत समाधीचे मंदिर. हा बघा संत काय आहेत. जिथं जिथं संतांची समाधी, जिथं जिथं संतांची मंदिर, तिथंच तर आपण नित्यपणे. म्हणून तर आज आळंदी देहू काय दिंड्या पताका वैष्णव नाचती. संत विवेकाचे भांडार. वाह. सत्सत विवेक बुद्धी ज्ञान, नुसतं ज्ञान नाही, ज्ञानाच्या पलीकडचं आत्मज्ञान. ना तरी बोलीचे माहेर सायुज्य मुक्तीचे. युज्य म्हणजे सगळ्यांच्या घेऊन बंधनात अडकलेला 6 युज्य. त्या 6 युज्यापासून मुक्त करणारी सायुज्यती मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता तुम्हीच शिकवलीत ना ज्ञानेश्वरीतून, दासबोधातून, नामदेव शास्त्री. या तिन्हीच्या पलीकडची काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या सगळ्यांमधून बाजूला करणारी ती सायुज्यता देण्याची ताकद संतांकडे असते. आणि शेवटची ओवी आहे, संत सत्याचा निश्चय. सत्य म्हणजे सत्य, तो फक्त अंतिम सत्य पाहतो. सत्य काय आहे ते पाहतो. न्याय निवाडा सत्य झाल्याशिवाय करत नाही तो, सत्य उलगडल्याशिवाय करत नाही तो. संत सार्थकाचा जयो. वाह. सार्थ, खरंच ज्याच्या जीवनाला सार्थ प्राप्त झाला, ज्याचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ याच्यावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका ज्या संतांच्या शिकवणीतून प्राप्त झाली, त्याच्या जीवनाचा जय, त्याच्या जीवनाचा विजय आहे. संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. सगळंच काही त्याच्याच कृपेनंतर प्राप्त आहे, म्हणून तर तो सिद्ध पुरुष आहे ना, म्हणून तो सिद्ध स्वरूप आहे ना. संत तुकारामांची ओवी आहे ना, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काय नको मला ना, मोक्ष नको. स्वतः संत तुकारामांनी म्हटले मोक्ष सुद्धा फिका, संत संघापुढे मोक्ष सुद्धा फिका. आणि इथं काय, इथं संगतच बिघडली ना. मॅन ही नोन बाय कंपनी ही केप्स. धनंजय मुंडेंबरोबर फिरणारी कुठली आहेत? वाल्मिक कराड. वाल्मिक कराडबरोबर फिरणारे कोण आहेत? चाटे, गुन्हे, केदार, सोनवणे, आंधळे, सांगळे ही गँग आहे. असंगाशी संघ पुराणाशी घाट. धनंजय मुंडे यातून घ्यावा तुम्ही वस्तुपाठ, अशी परिस्थिती झाली आज. असंगाशी संघ केला ना, म्हणून अशी परिस्थिती ओढवलीत. आता काय बोलणार? एकूणच आरोपांच्या कोंडीत सापडले, त्यामुळे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी भगवानगड गाठला. या पलीकडे काही नाही. अगदी एकाच वाक्यात सांगायचं म्हटलं ना, तर शास्त्री बुवा मला वाचवा, मुंडेंकडून भगवानगडाचा धावा, या पलीकडं काहीही नाही. आणि सगळं सार त्या गोष्टीसारखंच. भोंदू म्हणे मंडुकासी, धन्य धन्य तुझी ही राशी, उड्या मारुनी गाठिली काशी, संतपदी पोचलासी, संतपदी पोचलासी. धन्यवाद प्रेक्षको. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.